क्रिकेटर इन तालुका. आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला पण जय हनुमान खांडवल बी संघ पाहतोय आपण. पहिले चेंडू मात्र एकेरी धावेनी या पारीची सुरुवात करतोय बॅटर मंगेश. खातं उघडले बॅटर योगेश आणि मंगेश बॉलर आहे सॉरी. 4 षटकाचा सामना कितपत मदल मारेल जनमान खांडवल बी संघ. एक समोर चांगला संघ म्हणून ज्याची ओळख आहे स्वामी समर्थ सोनाळे. आणि चांगला चेंडूची हाताळणी पाहतोय आपण गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून. खूप काही परिवर्तन पाहायला मिळते स्वामी समर्थ सोनाळे टीममध्ये. जेव्हा मी या 2009 पासून या टीमसोबत होतो तर इंद्रपाल तरे, संदीप, सकाराम, सतीश अजूनही हिट आणि फिट आहे. एक मोठी जबाबदारी या टीमला. भावेश हरळ. यस फुल टॉसर हा सुरेख फटका आहे. काय क्लास टायमिंग आहे. चिवाल पहिले वाचवायचे दादा. हिट रहेंगे फिट रहेंगे तो क्रिकेट खेळेंगे. सुसाट वाऱ्यासारखं धावू नकोस. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. ज्या प्रकारे मिड ऑफला क्षेत्ररक्षक होतं मिड ऑफ क्लिअर केले. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय आणि आता मात्र सरळ बॅटने हा चौकार आलाय. खातं उघडतोय बॅटर दुसरा सलामीचा तो म्हणजे निखिल. व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केलाय 4 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. आणि टीमची सुरुवात जर पाहिली आपण पहिल्या 3 चेंडूवर 5 धावा बिनबाद हनुमान खांडवल बी टीमची सुरुवात चांगली पाहायला मिळते. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण नागेश. स्वतः टीमचं संगणक परिवर्तन करताना क्षेत्ररक्षणमध्ये या स्पर्धा बॅटर मूर्ती लहान पण कीर्तिमान. पहिली वॉर्निंग सूचना देताना पाहतोय आपण पंच अजिम अब्दुल्ले सर. कारण की वेळेचं भान ठेवायचे. तुम्हाला 3 षटकासाठी पहिले 15 मिनिटाची वेळ आहे. कुठल्याही स्थितीमध्ये ते 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. पलटी फटका परफेक्ट टायमिंग नाही. पंच या चेंडूला नो बॉल घोषित करताय. चेंडू बघता 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 सीमा पार आला. ह्या चौकार. पंजा ओपन झालाय. निखिल मात्र खूपच चांगली बॅटिंग करतोय. बघितलं भीमर चेंडू आहे. ॲडवेटने रिव्हर्सचा फटका अटेंड केलाय. पॉईंटच्या डोक्यावरतून पाठवले 4 आणि एक अतिरिक्त पंजा ओपन झाले. या बॉलवरती फील्डचा इशारा अजिम अब्दुल्ले सरांच्या माध्यमातून. खराब सुरुवात स्वामी समर्थ स्पोर्ट्स सोनार टीमच्या या पहिल्या बॉलर्सच्या माध्यमातून. फुल टॉस लोवर भिरकावलंय फिरकावलंय भिरकावलंय बॅकवर्ड स्कोर लेगकडे इशारा काही पंचाचे पाहायचे आणि एका टप्प्याने चेंडू फरार सीमा पार. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. सॉफ्ट सिग्नल पाहतोय की आपण हा फेअर डिलिव्हरी आपण तिसऱ्या पंचाकडे रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे तिसरे पंच येतील बघतील आणि निर्णय देतील. खराब गोलंदाजी शेवटच्या 2 चेंडूवर पाहतोय आपण ज्या प्रकारे प्रहार केलाय. बघता बघता धावसंख्या जर पाहिली आपण भूपेश दादा माहिती देताना आम्हाला 14 धावा आहेत. तिसरे पंच चेक करताना 12व्या खेळून पाण्याची मुभा नसते. कारण की एक प्रसंग तुला मी नेमका सांगेल कशा घटना घडतात कॉमेंट्री बॉक्समध्ये. कारण 12व्या खेळूला तिसऱ्या पंच निर्णयाला त्याला बघू द्यायचे नाही आहे. फेअर डिलिव्हरी लोअर फुल टॉस होता. बघितलं आपण फ्लॅटेड चेंडू होता खाली जाणारा आणि
धावसंख्या 14. तुफानी सुरुवात जनमान खांडवल बी, ये तो बी की जैकी है, एक ही कहानी और बाकी है. आणि लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार. पलटी फटका, अजून एक फटका फसलाय आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर निखिल याला. एक छोटीशी पण चांगली खेळी करून हा बॅटर होतोय बाद. तीनवर नवीन बॅटर रोहित येतोय. रोहितला मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की सुरुवात अतिशय चांगली मिळालेली आहे. पहिलं षटक पाहतोय आपण जवळपास प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या जर पाहिली आपण चांगली धावसंख्या उभी करताना सलामीचे बॅटर खास आक्रमण केलं होतं निखिल नावाच्या बॅटरनी. लगातार 3 चेंडूवर 3 बाउंड्री त्याच्या बॅटमधून चौथी मारण्याच्या नादामध्ये कव्हरला झेल बांधून परतीचा प्रवास केलाय. मागडं षटक मंगेश यांचं. परत एकदा पलटी फटका अतिशय सुरेख आहे. हा पण चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौक. धन्यवाद डीजे राहुल. एक अतिशय छान डीजेची भूमिका पाहतोय आपण. प्रत्येक कॉमेंटरला काय हवंय एक चांगला आवाज पोहोचवण्याचं काम करताना आणि या स्पर्धेमध्ये निश्चित रंगत निर्माण करताना डीजेच्या माध्यमातून. पहिली ऑफिशियल वॉर्निंग सूचना इथं मात्र पंच अजिम अमदुले सरांच्या माध्यमातून पहिल्या षटकासाठी किती मिनिटाच्या वेळ घेतला पाहतोय आपण. 6 मिनिटं खर्च केलेले आहेत. येणाऱ्या 9 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करावे लागेल. योगेश डावखुरा बॅटर सज्ज होताना खेळण्यासाठी. आतापर्यंत त्यांनी फक्त मला वाटतं की 1 चेंडूचा सामना केलाय आणि या पहिल्या चेंडूवर खातं उघडलं होतं आपल्या स्वतःचं. डावाची सुरुवात केली होती एका धावेनी. गोलंदाज क्रमांक 2चा रोहित येतोय. यावेळेस पात्र अँगल म्हणून चेंडू बाहेर निघणार होता. सफल क्रॉस ज्यादा झाला होता. प्रश्न विचारला लागला पण ती अपील इथं मात्र फिटाळून लावताना आता मात्र दोन्ही पंच एकत्र जातील. निर्णय काय देतील ते मान्य करावं लागेल दोन्ही टीमला. चांगली सुरुवात मित्र म्हणे की बॉलर रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. थोडासा टप्पा बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्यावर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि पाहिलं की आपण विकेट किपर अपील जास्त करतोय. दाद मागितली होती पण ती दाद इथं मात्र निश्चित पाहतोय की फेटाळून लावताना आमचे दोन्ही पंच. कलात्मक क्रिकेटचा प्रदर्शन करावं लागेल. खूप चांगलं वातावरण क्रिकेटला पोषक जो वातावरण पाहिजे. निळसर आकाश पाहतोय आणि त्यामध्ये सूर्यदेवाचं दर्शन अतिशय चांगलं होताना. यावेळेस पात्र निश्चित पाहतोय की आपण खराब क्षेत्रक्षण मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू होतोय. रोहित निराश असेल. ज्या प्रकारे धाव नव्हती तिथं मात्र जर चेंडू अडल्या गेला असता तर जर त्याला महत्त्व नाही आहे. कारवे सर निश्चित एक गोष्ट आवर्जून सांगेन. जेव्हा 1ली ते 4थीपर्यंत माणूस शाळेत असतो ना तेव्हा मला असं भास होते की आकाशामध्ये पृथ्वी खाली आहे पण पृथ्वी लटकलेली आहे. हे ब्रह्मांड आहे. जॉग्राफी शिकल्यानंतर माणसाला माहीत पडते की कशा प्रकारे ग्रह एकमेकात लटकले तर या ब्रह्मांडामध्ये. आणि आतापर्यंत आपण चंद्रावर गेलो. आपण नसो की नसो येणाऱ्या काही दिवसामध्ये ब्रह्मांडाचं उल्लंघन सुद्धा माणूस हा प्राणी करेल. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाही आहे कुठलं तिथं. स्क्वेअरलेगकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या संधीचं सोनं करता आलं नाही. फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कम्प्लीट. या षटकामध्ये मात्र
रोहित तर चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये भूपेश दादा जर पाहिलं तर खूप धावाचा वेग आलेख मोठा होता. तब्बल धावा आल्या त्या 17, त्यात 18 आल्या. त्यानंतर मात्र कमबॅक करून देतोय रोहित आपल्या टीमला. यानंतर मेहर 11 बापगाव आपल्या होम ग्राउंडवर म्हणजे आदरणीय आमचे एक चांगले व्यक्तिमत्व बाळाराम मेहर दादाचा संघ आणि त्याची टुर्नामेंट आपण याच मैदानावर पाहणार आहोत. यास पात्र पिकअप फटका अतिशय सुरेख कडक आहे कडक आहे कडक षटकार ठोकलाय. काय क्लास फटका भिंगरी फटका म्हणता येईल सिद्दीकच्या भाषेत. अजून एक यावेळेस पाहताना पाहतोय की चांगला चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. षटकारांनी धावसंख्येचा जर विचार केला आपण आकार मिळतोय धावसंख्या 26. दुसरे षटक प्रगतीपथावर स्वामी समर्थ सोना टीमला इथे मात्र विकेट प्राप्त करावं लागेल. 50च्या आतमध्ये जर रोखायचं असेल तर. डावखोरा बॅटर सज्ज होतो परत एकदा बॅटिंग करण्यासाठी. पलटी फटका आवश्यकता होती का? एक चांगला षटकार ठोकला तर त्या मात्र 2 निर्धाव चेंडू घेतले आणि अशा तऱ्हेने 2 षटकाची समाप्ती. प्रति षटकामागे 13 धावाची सरासरी इथं मात्र जय कांडवल बी टीमनी प्राप्त केलेली आहे. म्हणजे एकूण 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि त्यामध्ये बनल्या गेल्या 26 येणारे अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आणि एवढ्या जर बनल्या तर 50चा आकडा संघ पार करू शकतोय. एक चांगली धावसंख्या उभी करू शकतोय. पण इथून मात्र स्वामी समर्थ स्पोर्ट सोनाली संघाचे उर्वरित 2 गोलंदाज सांगतील की आपल्या टीमला कमी धावसंख्येमध्ये थांबवायचं आहे. चांगली गोलंदाजी करेल का? चला आपण वेळ कमी घ्या. आतापर्यंत विचार केला पण आमचे स्कोरर सांगतील की षटक ॲव्हरेज किती आहे, किती वेळ घेतली आहे षटकासाठी परत एकदा. आणि आतापर्यंत पाहतोय की ॲव्हरेज चांगला आहे. ओव्हर रेटचा पाहतोय आपण. साडे 10 मिनिटामध्ये षटक कंप्लीट केलेलं आहे आणि इथून मात्र 4.5 मिनिटाची वेळ असेल तुम्हाला हा षटक कंप्लीट करण्यासाठी. बॅटर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो रोहित आणि याच पाहता ऑड बॅटने फटका आहे. धोका निर्माण झालाय पण अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय बॅटर रोहित. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात चौकारांनी केली होती. 2 चेंडूचा सामना केलाय. 5 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि टीमची धावसंख्या आता मात्र 27. विशाल मारा करतोय राईट द विकेट. डावखोरा बॅटर अजून सलामीच्या खेळपट्टीवर आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला आपण. कमालीचं बॅटिंग करताना सध्या तरी पाहतोय आपण योगेश. परत एकदा पिकअप फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण धाव खेळण्यापासून रोखले. नॉन स्ट्राईकच्या बॅटरला स्ट्राईक माझ्याकडे ठेवणार योगेश हे सांगताना चांगलं षटक विशालच्या माध्यमातून आतापर्यंत पाहतोय. पहिले 2 चेंडूवर एक सिंगल फक्त एक धाव खर्च करतोय. चांगली बॉलिंग करावी लागेल स्वामी समर्थ सोनाली या टीमला. हा सामना जर जिंकायचा असेल 40च्या आतमध्ये थांबवणं गरजेचं आहे. यावेळेस पात्र फटका हवेत आहे पण खाली क्षेत्र एका टप्प्याने चेंडू सीमा पार आला हा चौकार. बापगावचे आमचे आदरणीय सुधीर पाटील साहेब यांनी आत्ताच माझ्यापर्यंत एक मेसेज पोहोचवलाय की जर आई गावदी बापगाव या टीमनी टॉप 3 मध्ये प्रवेश केला, क्वालिफाय जर केलं तर आदरणीय सुधीर पाटील साहेब यांच्याकडून या टीमला एकविरा ट्रिप फ्रीमध्ये देण्यात येईल आणि एकविराईचा आशीर्वाद तुम्हाला मिळो आणि तुमची ट्रिप ही सक्सेस.
सुधीर पाटील हे तो सबकुछ आहे असे दिलीप दादा आम्हाला सांगताना. आणि दिलीप दादा सुद्धा एक चांगले क्रिकेटचे जाणकार आहेत. दिलीप गोडे मॅन फॉर देवरुंग. देवरुंग पाटाचे एक चांगले क्रिकेट प्रेमी सुद्धा आहेत. नुकताच उल्लेख केला की दमन दौऱ्याहून आता त्याचा कार्यक्रम आटोपून आपण व्यासपीठावर त्यांना पाहिलं. हे 7 स्टारमधून 2 स्टार पत्ते आपण व्यासपीठावर रामकृष्ण दादा आणि बावाळे टेनिस क्रिकेटची गाईड म्हणून मी उल्लेख करतोय, लाईफलाईन गाईड म्हणून. आता दादांनी क्रिकेट बंद केला पण कित्येक मैदाने गाजवली. जेव्हा संघाकडे कुठला खेळ नव्हता एक वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना कित्येक सामने जिंकून दिले असं एक ग्रेट व्यक्तिमत्व अनंता केने संस्थापक अध्यक्ष पाहतोय आपण. सोडून दिले चेंडूला, लाईन कुठे पंच चेक करतील. खूप मोठा वाईट हा चेंडू फेकला गेला. पंच सांगतायत अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. एक धाव ऍड करताना पाहतोय आपण भूपेश दादा. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 32. चांगलं षटक हाताळताना इथे मात्र विशाल. 30 षटक प्रगती पथावर. आता मात्र धीमी बॅटिंग करतोय. षटकार ठोकल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू जास्त घेतले योगेशनी. यावेळेस मात्र स्लॉग स्वीपचा फटका फटलाय आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा जेलला कंप्लीट केलंय. संस्थापक अध्यक्ष अनंता किणे दादा आपण व्यासपीठावर एक शब्द निश्चित सांगू इच्छितो मी. 3 ते 4 वर्षापूर्वी टेनिस क्रिकेट जर पाहिला आपण तर तो फक्त गावासाठी 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 होता. आता मात्र त्यामध्ये परिवर्तन पाहिलं. आता मात्र क्रिकेट पैशासाठी सुद्धा खेळल्या जातोय. फरक पडलाय कारण की टेनिस क्रिकेटला सुद्धा एक चांगली वेगळी मजा येते. आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये जर पाहिलं आपण तर घर चालवायचं की क्रिकेट खेळायचं टेनिस क्रिकेट त्याच्या माध्यमातून रोजगार निर्माण झाला आहे. जो चांगला चमकदार खेळ दाखवेल त्याला मात्र पैसा पैसा निश्चित मिळणार आहे. कमिंग सून खूप मोठी टुर्नामेंट अग्रराजा प्रतिष्ठान च्या माध्यमातून सन्मान्य तेजस पाटील साहेब मॅन फॉर फोगाव. तब्बल 42 इलेक्ट्रिकल बाईक 4 व्हीलर कार 5 डिपॉर्टमेंट ती टुर्नामेंट असेल. याच पात्र टॉप एज फाईन लेगकडे सरस ऑफ डिस्मिसल अल्ट्रा कार असेल मालिकावीरसाठी. आणि खास ग्रामीण क्रिकेट एक गाव एक गट, ग्रामीण ओपन क्रिकेट, ऑल इंडिया ओपन क्रिकेट, भिवंडी 40+ संघटना आणि भिवंडी आदिवासी संघटनेचे हे संघ असतील. जर कोणाला संपर्क साधायचा असेल तर निश्चित मी स्वतः सुनील पवार इथं आहेत, माझ्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता. कमिंग सून बिग आग्रेराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आग्रेराजा चषक. वेलकम आकाश, स्वागत आहे आपलं. खूप चांगले क्रिकेटर. याच पात्र अजून एक विकेटचं पतन पाहायला मिळेल आणि इथं मात्र एक आकडा आला. अतिशय वेगात 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट. हॅट्रिक बॉल होता यस. आणि निराश येशील गोलंदाज पण कमालीचं षटक. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण 34. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तिमत्वाने खूप मोलाचं सहकार्य केलं त्याचं खूप मनापासून धन्यवाद मानेन. आई गावदेवी क्रिकेट संघ बाबगावच्या माध्यमातून आणि 2 खेळाडू कक्ष, टॉस बॉक्स, जिसने पैसे को पानी पिला दिया और सातों समंदर को नीचे दिखा दिया असे महत्त्वाचे दान करणारे पाणीदान आणि त्या मात्र पाहुण्यासाठी शाल अशा खूप मोठे योगदान देणे सुरत दादा भोईर. काही क्षणामध्ये त्यांचं आगमन होईल कारण की पत्ते आपण 1:30 वाजून गेलेलं आहे.
मयूर स्वामी समर्थ सोहळा टीमकडून क्रमांक 4चा षटक मयूर हाताळतोय. अंतिम षटक प्रगतीपथावर. बॅटर पाहतोय आपण दोन्ही चांगले बॅटर. आता मात्र पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला लेनतोडचा चेंडू होता. जवळपास उजेष्टीच्या जवळून चेंडू निघून गेलाय. चेंडूच्या मेरिटनुसार जो बॅटर बॅटिंग करतो ना भूपेश दादा, तो एक महान बॅटर असतो. रिव्हर्सचा फटका खेळण्यासाठी उजेष्टीच्या खूप बाहेर चेंडूची निवड करणं गरजेचं आहे. फाईन फटका होता. इथं मात्र निश्चित कमालीची बॉलिंग. आमचे काही प्रेक्षक खेळाडू कक्षामधून खुर्च्या घेऊन बसलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण खुर्च्या खेळाडू कक्षामध्ये ठेवायच्या आहेत. विनंती असेल. यावेळेस पाहता फाईन फटका पाहतोय आपण. आत्ता नाही तर आत्ता घे. हा माझा लेग ग्लान्स पाहतोय. चौकार आलाय. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. बाबगावचे पप्पू शेट हे सुद्धा आलेले आहेत. रणजित 2-3 मिनिटं झाले मी बघतोय की पप्पू शेटच असेल. यस, पप्पू शेट. हा चेंडू मात्र रणजित लाईन कुठे पण ते चेक करतील. ज्या प्रकारे चेंडू हाताळला गेलं पाहतोय आपण. निश्चित हे पंच सांगतील की आम्हाला चेक करायचे. यस, खूप एक ब्रेकच्या इनिंगमध्ये एन्जॉय करताना आमचे मनोज कारवे सर. निश्चित कारवे सर जर यायचं असेल कर्नाटक मंगळूरला तर निश्चित आपण डन करूया. यस यस, रामकृष्ण दादा डन झालं यायचं. कारवे सरांचं डन झालं कर्नाटक मंगळूरला यायचं. आणि पंच या चेंडूला नो घोषित करतात. यस, आणि यावेळेस पाहतोय की आपण हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण फ्री हिट होता. आणि त्या दरम्यान मात्र पाहतोय की आपण 2 धावा इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण ती 41. चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. ग्रेट बॅटिंग म्हणता येईल. आता मात्र अतिशय चांगली बॅटिंग पाहिली आपण. ज्या प्रकारे 4 षटकामध्ये आजच्या दिवसामध्ये सर्वात चांगली धावसंख्या या टीमच्या नावावर पाहतोय आपण. अंतिम षटक, काही चेंडूचा खेळ बाकी आहे. यास पात्र हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. सुद्धा यायचे आहे. आणि अशा प्रकारे पाहतोय की आपण इनिंगची समाप्ती होते. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 41-42चं आव्हान म्हणजे आजच्या दिवसातला सर्वात मोठं आव्हान उभं केलंय या टीमनी स्वामी समर्थ सोना टीमच्या विरुद्ध. आपण टॉस बॉक्सकडे सुद्धा वळणार आहोत. दोन्ही टीमचे एक संगणक मेहर 11 बापगाव म्हणजेच बाळाराम मेहर दादांचा संघ आणि दुसरा संघ पाहतोय आपण जय हनुमान चौदरपाडा या असोसिएशनचा टॉपचा संघ. आणि टॉप टीमचा टॉप कर्णधार आमच्या सोबत आहेत म्हणजे दीपक दादा भंडारी यांचा संघ. सातत्याने जय हनुमान चौदरपाडा संघ खूप उच्च कोटीचं प्रदर्शन करतोय आणि त्याचा दावेदार आहे. करूया स्वागत दोन्ही टीमचं. जय हनुमान स्पोर्ट चौदरपाडा, त्यानंतर मेहर 11 बापगाव.
पण म्हणतात ना क्रिकेटच्या पटलावर कुठलाही संघ मोठा असो, जो संघ त्या गावचा असतो त्या टीमला हरवणं कठीण आहे. तर टॉस करण्यासाठी आपण दिनेश पाटील दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. कारण की कालपासून खूप अफाट मेहनत आहे, धावपळ जास्त आहे, सर्व पोरांसोबत येऊन चालत आहे आणि हे तर अनुभव आहे दिनेश दादाचं. हेड अशी मागणी, हेड आलंय. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. आमच्यासोबत मेहर 11 बापगाव. सर्वप्रथम तर शुभेच्छा आहे, कारण की कुठल्याही टीमला होम ग्राउंड हरवणं कठीण आहे, समोर किती बी मोठा संघ असो. जर आपण विचार केला आपण लोणार अमणे विभागातली जी असोसिएशन आहे त्यामध्ये आतापर्यंत किती टुर्नामेंट खेळल्या आणि त्यामध्ये तुमचं प्रदर्शन कसं राहिलेलं आहे? प्रदर्शन तर चांगलंच राहिलं आहे, फक्त कुठे जातोय आपल्या याला क्वालिफायच्या मॅचेस थोडा हारतोय, त्याच्यामुळं थोडंसं मुलं याच्यात आहेत. पण आज पूर्ण आमचं 100% देण्याचा ट्राय करू आम्ही, कारण की आमचा होम ग्राउंड आहे, आम्ही आमचा 100% देण्याचा ट्राय करू. यस, आपण सांगितलं की आम्ही 2 ते 3 सामने खूप चांगले खेळतोय. जेव्हा क्वालिफाईड व्हायचा प्रश्न येतो त्या महत्त्वाच्या सामन्यात कुठंतरी तुमचं प्रदर्शन कमकुवत असते आणि तिथं त्यावर काय एक रणनीती बनवून आपण इथं खेळणार? हो 100% आम्ही आमची 100% देण्याचा प्रयत्न करू. आमचा होम ग्राउंड आहे तर आम्ही 100% खेळू इथं. म्हणजे नाणेफेक जिंकलेली आहे, काय नाही असेल. बॉल फर्स्ट आहे. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत जनमान चौधरपाडा टीमचा संगणक आपण पाहतोय. मी तर असोसिएशनमध्ये जास्त जिथं बोललो तिथं जात असतोय. असोसिएशनमध्ये तुमचं बोलबाला नेहमी सातत्याने मी यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. आतापर्यंत जो प्रदर्शन झालेलं आहे निश्चित A1 क्वालिटीचं झालेलं आहे. हो नक्कीच. काय अजून एक अपेक्षा गुणात अजून एक चषकाची मानकरी बनण्यासाठी तयार आहात? हो. नाणेफेक हरलेली आहे, प्रथम बॅटिंग करायची आहे. खेळपट्टी जर विचार केला आपण तर 50 धाव सुद्धा कमी पडतात. तुम्ही कितपत जाण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 45. पाहतो आपण सेवन स्टार ग्रुपच्या माध्यमातून ही असोसिएशन आहे. संस्थापक अध्यक्ष अनंता किने दादा, रामकृष्ण दादा ऑल त्यांचे स्टार आहेत. त्याच्या माध्यमातून ही मान्यताप्राप्त स्पर्धा पाहतोय आपण. या आयोजनाबद्दल तुझं काय थोडक्यात मनोगत असेल? बाबगावच्या ग्राउंडवर बोलला तर स्पर्धा हेच A1 क्वालिटी होतात. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. सांगितलं की बाबगावच्या मैदानावर जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होतात A1 क्वालिटीचं आयोजन असतोय आणि टुर्नामेंट सक्सेस होता. पण त्यापूर्वी मात्र टॉस बॉक्स अशी सूचना आहे की मेहर 11 बाबगावच्या टीमचे कॅप्टन टॉस जिंकले आणि प्रथम सांगितले की आम्ही बॉलिंग करणार. जाऊया आपण सेकंड इनिंगमध्ये. समालोचन ऐकण्यासाठी सज्ज आहे तिथं मनोज कारवे सर. येस, थँक्यू सो मच. सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण यायचं आहे स्टेजकडे. आपलं हार्दिक स्वागत अशोकजी पाटील. धावांचा पाठलाग सुरू झाला मित्रांनो. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आणि पुढच्या सामन्यासाठी जो चौदरपाडा संघ आहे तो स्पॉन्सर केला आहे आपले सन्माननीय सूरजजी भोईर यांनी. जियांश 11 जय हनुमान चौदरपाडा. माफ करा. सन्माननीय वरिष्ठ नागरिक बाबगावचे अशोकजी पाटील बघा नाव घेतलं, अब हाजीर हो गए. सूरजजी भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि तसेच वामनजी पाटील आपले लाडके वरिष्ठ नागरिक. ही स्पर्धा आपलीच आहे. या आपण सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक समाजसेवक सर्वांनी यायचं आहे आपल्या परिसरातील. ही स्पर्धा आपली स्पर्धा समजून इथे मात्र फुलांचे चेंडू लाऊड अपील, जल्लोषपूर्ण अपील, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. हे पाहिलं पंचांनी लेगबायचा इशारा केला. अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू ब्लॉक होता तिथे. गोलंदाज हाताळतोय गोलंदाजी राकेश नावाचा गोलंदाज, जो चांगली कॅप्टन्सी सुद्धा करतोय. प्रशांत सेठ पाटील यांचा संघ जय हनुमान खांडवल बी मागच्या 2-3 वर्षामध्ये जबरदस्त या संघाने अगदी उभारी घेतले. असा संघ इथे 2 हात करतोय. स्वामी समर्थ सोनाल्याच्या विरुद्ध इथे शेवटच्या मुवमेंटला बॅट लागली आहे आणि तिथे चटका लागला. लेग स्लिपला बीट कोणतरी जातो वेगाने डिफाईनच्या दिशेने 4 धावांसाठी.
विजयाची खात्री देत नसते. ती खात्री तुम्ही स्वतःला सांगायची असते, स्वतःला द्यायची असते की मी सिद्ध करू शकतो. आम्ही ज्या धावा उभ्या केल्या त्या आम्ही डिफेंड करू शकतो. ही स्वतःची खात्री स्वतःला आधी द्यायची असते. तरच तुम्ही अगदी यशाला गवसणी घालू शकता. इथे धावसंख्या 7 वर बिनबाद. समोर आहे बॅटर विजय आणि नागेश. फुलल यांचा चेंडू अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न केला, स्लोवर अगदी टॉस केला होता, तिथे पुण्यात फंबलिंग झालं, चेंडू मिळत नाहीये, मिळेना आणि तिथे एक धाव मिळाली आहे. बाईचा सिग्नल भवर सरांचा. धावा येत आहेत कशा का होईना. आणि इथे आपण पहिल्या षटकामध्ये पाहतो की फिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी तारतम्य बिघडलेलं दिसतंय. धावा सुंदर उभ्या केल्या. योगेश्वरच्या बॅटमधून 12 धावा, रोहितच्या बॅटमधून 12 धावा बघितल्या आणि तसेच तिसरा फलंदाज निखिलने सुद्धा 12-12चं योगदान दिलं. तिघांनी 12-12 धावा केल्या होत्या आणि त्याच साह्याने इथे 35 धावा, माफ करा 41 धावांपर्यंत मजल मारली. जे हनुमान स्पोर्ट्स खांडवल बी ने. जरा फास्ट खेळा, तुमचं टायमिंग इथे सेट केलंय. वेळेवर तुम्हाला सांगायची गरज नाही, आम्ही वारंवार त्या सूचना देणार नाहीये, कारण आपल्याला इथे लाईव्ह प्रेक्षक पाहतायत. आपण त्या सूचना देणं म्हणजे एखादी अनाउन्समेंट करण्यासारखंच होईल. मग त्याला कॉमेंट्रीचा दर्जा नाही दिला जाणार. असे आपल्याला चांगले कॉमेंट्स आले पाहिजेत. त्यासाठी सूचनेची वाट न बघता तुम्ही स्वतः त्या ठिकाणी पालन केले पाहिजे, वेळेबाबत सुद्धा आणि शिस्तीबाबत सुद्धा. धावसंख्या 8. योगेश्वर प्लीज जास्त वेळ घेऊ नका. अजून क्रुशियल मोमेंट मॅचचा नाहीये. आत्ता कुठे धावांचा पाठलाग सुरू झालाय. अभी तो सिर्फ झाकी है, पिक्चर और बहुत कुछ बाकी है. पावरचा वापर केला, पुन्हा त्या बॅटच्या पातळ कडेला तिथे चेंडू स्पर्श करून ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या पाठीमागे. चेंडू फ्लाय झालेला, पण तो तिथे पुढे सूर मारणं गरजेचं होतं. कैसा अगदी लांब उभा आहे तिथे शॉर्ट फाईन लेग. आणि धावसंख्या 1 पुढे खुलत असताना पाहतो आपण स्वामी समर्थ सोनाळेची बिनबाद 9. 42चं टार्गेट. आणि पहिल्या षटकाची समाप्ती सुद्धा झाली. या षटकामध्ये 1 चौकार, 2 लेग बाईज, 3 सिंगल असं विवरण आम्हाला सांगतायत भूपेशजी आणि GTC. आपण मित्रांनो ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या एका सबस्क्राईबनी तुमचं नुकसान होणार नाही, परंतु जी व्यक्ती मेहनत करते तेजस भोईर अँड कंपनी, त्यांना नक्कीच तुमच्या सबस्क्राईबच्या त्या एका क्लिकचा आधार होणार आहे आणि त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळेल. त्यांच्या वाहिनीला सुद्धा इथे जोमाने काम करण्याची एक संजीवनी प्राप्त होईल. आपण पाहताय चौदरपाडा संघ जो स्पॉन्सर केला आमच्या सूरजजी भोईर साहेबांनी. जियांश एंटरप्राइजेस जय हनुमान चौदरपाडा असं ते नामकरण आहे. तगडा संघ स्पॉन्सर केलाय. अगदी कोहिनूर हिरा निवडलाय सूरज भोईर यांनी. जे यांना थांबवणं कठीण झालंय या असोसिएशनमध्ये. लागोपाठचे 3 चॅम्पियन पद ज्यांनी पटकावलेत. प्रतीक वाकडे, आदित्य वाकडे. प्रेक्षक कुठेच नाही बघत, फक्त बघतात इकडे. ते आहेत सर्व प्रतीक वाकडे आणि आदित्य वाकडे. जिकडे पाहोत तिकडे प्रतीक आणि आदित्य वाकडे. आणि मेहरम बापगाव संघाला मोठं चॅलेंज आहे. तो संघ सुद्धा तगडा आहे. फुल टॉस तिथे टॉस केला होता, अगदी बॉडी लाईनला चेंडू आदळतोय. पंच पाहतात तिथे आणि डायरेक्ट हिट झालंय. फलंदाज रनआउट. ओहो, एका चेंडूमध्ये ट्रॅक आणि फील्ड येऊन पाहायला मिळालं आणि होत्याचं नव्हतं झालं. बघा, ज्याला चेंडू धडकला लाऊड अपील झाली होती. नंतर तोच इथे चोटी धाव घेण्याच्या नादामध्ये फसला गेला आणि 9 धावसंख्या असताना पहिला धक्का लागलाय स्वामी समर्थ सोनाळे संघाला. मोठी मॅच प्रेक्षको. आपण जेवायचे बाकी असतं तर पटकन जेवून घ्या. डब्बा आणला असेल तर पटकन डबा एका बाजूला खोला, उघडा, त्याला आनंदाने खा आणि पुढची मेजवानीसाठी वाट बघा. ती मेजवानी असणार आहे जियांश एंटरप्राइजेस जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध मेहेल इलेम बापगाव. येस प्रतीक बघा समोरून जातोय आणि सोबतीला इथे मॅगी आलाय. मंगेश इन ॲट 3, 1 डाऊन. धावसंख्या 9 असताना विकेटचं पतन झालं. गोलंदाजी हाताळतोय मिस्टर निखिल. राऊंड द विकेट. खूपच अर्ली खेळला गेला आणि मिस्टर स्ट्रोक आहे तिथे झेल च्या बाद रूपामध्ये बाद होतोय. धक्का क्रमांक 2 लागतोय स्वामी समर्थ सोनाळे टीमला.
बघा रिप्ले ऑट स्विंगर होता, लेफ्टीसाठी हा ऑफ कटर होता आणि ऑन द राईज होऊन सुद्धा ऑफ कटर असताना बॅट चिकायला लागली, त्या कारणाने मिडल होऊ शकला नाही आणि फटका बनू शकला नाहीये आणि त्या फटका अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून जाऊ शकला असता, परंतु तिथे अगदी कडीला लागल्यामुळे चेंडू फ्लाय झाला आणि ते सुंदर झेलमध्ये कन्वर्ट झाला. 9 वरती 2 धक्के. सूरज हुआ मध्यम आलेला स्लॉक केलाय तिथे सूरजने, तिथे फिल्डरच्या गॅपमध्ये जात असताना फिल्डरने उंच पुरा आहे आणि कव्हर करतोय मस्त पद्धतीने, तितक्याच वेगाने स्वर्गीय बादलच्या वेगाने या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या दोन्ही पुढे आता कुठे सरकत आहे ती म्हणजे 11वर. वरिष्ठ नागरिक बघा आले, फक्त आपण बोलण्याची गरज असते, हल्लीच्या काळामध्ये बोलावणं आल्याशिवाय नाही हा धडा वाचला जातो आणि आमचे काका मामा मंडळी येत आहेत. या आपली स्पर्धा आहे, वेलकम, सुस्वागतम. या ड्राईव्ह केलाय, खोदून काढल्या पायाच्या जवळून आणि योगेश्वर त्या ठिकाणी आहे, तगडा खेळाडू आहे, चांगली फेकी करतोय, एका टप्प्याने कव्हर केले जाते. गोलंदाजाकडून एकच धाव मिळते. धावसंख्या एकणी 12 वरती जाऊन पोहोचलेली आहे. योगेशनी सुद्धा 12 केल्या, रोहितनी 12 केल्या, निखिलनी 12 केल्या आणि आपल्या संघाची धावसंख्या 41 वरती पोहोचवली. 42चं टार्गेट आहे सोनाली संघापुढे. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना 2 गडी बाद. रायटी आता सामना करेल. हो, इथे फसवा चेंडू, आत ओढला चेंडू, आत आला, त्याने तर दिशा दिली, बॅटला फक्त टर्न केली आणि डीप कव्हर पॉईंटचा फिल्डर येईपर्यंत अगदी शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर जाऊन कलेक्ट करतो. त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा अगदी वेगाने, वारा सुद्धा त्या वेगाने वाहतोय बघा मैदानामध्ये. सोफेर पाहतोय आपण, झाडं हलतायत आणि काही चमचमत्या कागद, पानं, फुलं हलतायत, म्हणून या मैदानाला अनेकांनी पसंत केलेलं आहे. प्रत्येकासाठी अनुकूल मैदान आहे. प्रत्येक कॅप्टन सांगतो की ह्या मैदानामध्ये आम्हाला खेळायला खूप आवडतं आणि ह्या मैदानावरतीच येणारी स्पर्धा परमदादा मेर यांची आपल्या भेटीस येणार आहे. त्या स्पर्धेचा आनंद घ्या. धावसंख्या इथे 14. ड्राईव्ह समोर, योगेश्वर सुद्धा समोर आहे, कॉमेडी बॉक्सच्या समोर, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, हलक्या हाताने फक्त तिथे चॉप केलं होतं आणि त्या दरम्यान बघितलं आपण एक धाव प्राप्त झाली. षटक क्रमांक दुसरं सुरू समाप्त झालं निखिलचं आणि या षटकामध्ये निखिलने धावा किती खर्च केल्या बघूया आपण, मला भूपेश सांगतील, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा होत्या आणि या षटकामध्ये निखिलने 8 धावा खर्च केल्या. 7 आणि 8 धावसंख्या 15, 2 गडी बाद. समीकरण फार आता अवघड झालंय. 15 धावसंख्या करेक्टेड आहे, बरोबर अपडेटेड आहे. शांत सुरुवात, परंतु 2 धक्के जे लागलेत सोनाली संघाला, त्या धक्क्यातून सावरून अगदी विजयाकडे वाटचाल करण्यासाठी आता मोठं आव्हान समोर आहे. ते म्हणजे 27 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. समीकरण अगदी अवघड झाले, पण तो अशक्य काही नाही मित्रा. जगामध्ये मनामध्ये कधीच सांगायचं नाही की मी करू शकत नाही. जसे आमच्या अनंता केण्याने अगदी जबाबदारी स्वीकारली, त्यांच्यासोबत 6 स्टार आले आणि त्यांनी ह्या असोसिएशनला इतक्या वेगाने पुढे चालवलंय की शिस्तबद्ध असोसिएशन कशी असते, एक वेगळं पान तयार केलं ह्या अमने लोणाटच्या माध्यमातून. जगाला आदर्श वाटावा अशी आदर्श असोसिएशनची स्थापना केली आणि संस्थापक अध्यक्ष अनंता केण्यांच्या सोबतीला रामकृष्ण हरी काकडे, अजितजी पाटील, बारामजी मेहर, लखन पाटील, केपी म्हणजे कैलास पाटील, राकेश दिगाडकर या सर्वांनी सुंदर पद्धतीने सहकार्य केलं. म्हणून म्हणजे तुमच्या मनामध्ये जर तुम्ही ते ध्येय ठेवलं तर तुम्ही कोणती पण गोष्ट शक्य करू शकता. आय एम पॉसिबल. तसा प्रयत्न केला जातोय, लॉब केलाय, योगेश्वर धावतोय तिथे, वाडीस लॉंगॉपच्या दिशेने, उंच पुरा खेळाडू आहे आणि चांगली फिल्डिंग करतोय. त्या दरम्यान 2 धावा इथे प्राप्त केल्या, कारण प्रत्येक चेंडूला तुम्हाला आता मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण आपण पाहिलं की 12 मध्ये 27 पाहिजे होत्या, आता 11 मध्ये पाहिजेत 25 धावा. या षटकातील 5 चेंडू आता महत्वपूर्ण असतील. 5 मध्ये 10 धावा जरी मारू शकले तरी सुद्धा ही मॅच बनवू शकेल सोनाली संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅटर, बॅकफुटला गेला परंतु हवेत मारा. कुठल्याही पद्धतीने तिथे चेंडूला न वाचता, चेंडूच्या रेषेत न पोहोचता तिथे प्रयत्न केला आणि गोलंदाजाने पाहिलं की जास्त मागे सरकतोय बॅटर आणि चेंडूला अगदी ऑफस्टिकच्या बाहेर टाकून डॉट काढला. प्रवीण याने प्रावीण्य दाखवलं त्याने त्या चेंडूच्या द्वारे, रिलीजच्या द्वारे, आणि धावसंख्या थांबवली 17वर. 17 धावा, 2 गडी बाद. आई गावदेवी चषक बापगाव ही स्पर्धा पाहता पाहता 1.5 दिवस संपला. 1.5 दिवस बाकी आहे. आपटी दिलीये आणि समोर खेचलंय, पण तिथे टायमिंग नाहीये. योगेश्वर पळतोय, धावतोय आणि कॅच टिपतोय. फलंदाज बाद होते झेलच्या रूपात.
पुढे सरकवत असताना विराट कोहली विराटमय खेळाडू ठरलाय. या क्रिकेटच्या जगताचा राजा तो आता सिद्ध करतोय स्वतःला. ज्याचा अनेक ठिकाणी गाजा वाजा असा राजा किंग कोहली. धावसंख्या इथे पाहतोय 17 खतऱ्याची घंटा इथे वाजवली आहे. खांडवल बीने बाहेर टाकला बाहेर बोलवतोय, ये मला बाहेर येऊन मारून दाखव, चॅलेंज आहे. अशा वेळेला तुमच्या पावलांचा प्रॉपरली वापर करता आला पाहिजे. चेंडूला कसं कन्वर्ट करायचं, चांगला फटक्यामध्ये फटका कसा बनवायचा. मित्रा, कधी तुला मनासारखा चेंडू मिळणार नाहीये, हे मात्र लक्षात ठेवायचं असतं. आलेल्या चेंडूमध्ये मनासारखा फटका कसा मारता येईल त्यासाठी मला काय काय करणं गरजेचं आहे ते केलं पाहिजे. इथे क्लीन बॉल, स्विंगिंग डिलिव्हरी, फलंदाज बाद. मित्रांनो, डीजे साठी त्या टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा काय मस्त कलेक्शन त्याच्या अगदी गाण्यांमध्ये आहे. जशी स्थिती आहे, जे घडते त्यानुसार तो गाणी पेश करतोय, हे सुद्धा त्याचं प्रसंगावधान आहे. दिस इज प्रेझेन्स ऑफ माइंड असं म्हटलं जातं. आणि अशा कार्याला नेहमी सलाम असतो आणि अशा डीजेला नेहमीच फार मोठी मागणी असेल. फार कमी स्पर्धा ते कव्हर करतात, पण तो हळदी फेम आहेत कार्यक्रमामध्ये फार मोठी त्यांची डीजेची अगदी वाजंत्रे असते. असे आरपी डीजे साऊंड सर्व्हिस निंबोली मोज. आणि या ठिकाणी मात्र धावसंख्या जागेवरती 17. विकेटच्या बाबतीत इथे मात्र अजून लॉफ्ट केलं, टायमिंग चांगलं आहे. तिथे फिल्डर समोर आहे, तिथे झेल टिपला जातोय लॉंग ऑनला. अजून एक फलंदाज बाद, कॅच इट. आदमी सॉरी बोला तो झगड़ा खत्म, लेकिन डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खत्म. मॅच कब खत्म हो जाएगा. 23 धावसंख्या इथे अजून जिंकण्यासाठी इथे पाहतोय आपण 19 धावांची गरज. 42चं टार्गेट आहे, 19 झाल्यात. सिक्सर आलाय आणि धावसंख्या वेगाने फुल्ली 23 वर. पण तो जो वेग पाहिजे होता आधीपासून तो आता धारण करून इथे मात्र विजयाकडे वाटचाल करता आली पाहिजे. टायमिंग संपलं असे आम्हाला भोपेजी सांगतात. तर 95 विनंती, एक फिल्डर आतमध्ये घ्या एक्स्ट्रा, कारण 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट नाही करता आली. वेदांत आलाय नवीन गोलंदाज 4थ्या षटकाचा. बॅटर आलाय तो भावेश सूरजच्या सोबतीला. वेदांत, वा, फार मोठं नाव आहे, तगडं नाव आहे. आणि वेदांत होते आता आव्हान असेल 19 धावा डिफेंड करायचं. समोर सुद्धा बॅटरकडे मोठं आव्हान आहे, 19 धावा जोडायचं. होऊ शकतं. मगाशी उल्लेख केला की ह्या जगामध्ये काही अशक्य नाही मित्रा. स्वतःला सांगायचं अशक्यमध्ये इम्पॉसिबल मध्ये लिहिलंय, इम्पॉसिबल इट सेल्फ सेज दॅट आय एम पॉसिबल. अशक्य ते शक्य करावं, शक्य ते सहज साध्य सोपं करावं. आणि ते साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करावं लागतं. प्रयत्न तर केला आहे, बॅट वेगाने स्लाइस केली त्या ठिकाणी, पण तिथे चेंडूला वेग धारण करता आलं नाही. शॉर्ट थर्डमॅनला कव्हर केलं गेलंय. एकच धाव मिळते. धावसंख्या आहे ती आता आपण पाहतोय 24 वर. 24 रिलॅक्स अगदी मूडमध्ये दिसतो आपल्याला खांडवल संघ. प्रशांत सेठ पाटील सुद्धा स्क्रीनवरती सामन्याचा आनंद घेत असतात. प्रतीक्षा एंटरप्राइजेसचे ते जनक आहेत, प्रोप्रायटर, खांडवलचे सुपुत्र. तसेच युवासेना प्रमुख सुद्धा आहेत, युवासेना अध्यक्ष खांडवल गावाचे. धावसंख्या 24. त्यांची सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा येत असतात कुक्षेच्या ग्राउंडवरती. आपटी दिली आणि तिथे पुन्हा एकदा चाबूक शॉटचा प्रयत्न होता, परंतु मिडल होत नाही. बघा प्रयत्न करतात बॅटर, पण तो अजूनही त्यांच्या मेरिटनुसार त्यांचे फटके बनत नाहीयेत. अजून इथे या ठिकाणी बघितलं की बॅटच्या पुढच्या टोला चेंडू स्पर्श होऊन गेला होता गली आणि बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. शॉर्ट झोनकडे एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1नी 25 वरतीच जाऊन ठेपलेली आहे. अजून इथे 18 धावा
17 धावा, माफ करा, 17 कराव्या लागतील, कारण 42चं टार्गेट आहे. 4 चेंडू 17, हो 4 चेंडू 16. कदाचित गोलंदाजाला अपेक्षा आहे की आपण हा सामना शेवटपर्यंत लढायचा आहे, आणि त्यांनी खूपच दूरवरती हा नियंत्रित करणारा चेंडू अनियंत्रित झाला, स्वेअर झाला, आणि अवांतरणी धावसंख्या इथे 26 पर्यंत पोहोचली आहे. 26, 27, 28 रोजी बारामदादा मेहर साहेबांची स्पर्धा. ड्राईव्ह केलाय, मस्त बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न, बॅट सुद्धा उंच वापरली होती, हाय बॅकरीचा वापर, पण तो तिथे मोठा फटका नाही मारू शकत, पूर्णपणे डांबून ठेवले, आणि ते मात्र विजयाकडे वाटचाल करतोय जे हनुमान खांडवल बी संघ. स्वामी समर्थ सोनाली संघाला इथे सामर्थ्य दाखवता आलं नाहीये. नावामध्ये फार मोठं नाव आहे, स्वामी समर्थ, संत रामदास स्वामी समर्थ. समोर समोर उडवलाय, अगदी मिड विकेटला बॅकफुटला जाऊन शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, आणि तिथे मात्र 2 फिल्डरची टक्कर झाली आहे. त्या टक्करीच्या कारणाने चेंडू गेला सीमा पार. येतोय हा प्रेक्षणीय चौकार. सांभाळा, रिप्लेमध्ये पाहू शकता की नशीब एकमेकांना मोठी धडक लागली नाहीये. 2 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. ओ हो हो माय गॉड, ह्या चौकाराने बरंच काय पलटवार केलंय. ओ इथे मात्र थोडंसे आशा उंचावल्यात, थोड्याशा नाही तर फारशा म्हणू शकतो. समर्थ सोनाली संघाच्या स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु या ठिकाणी चेंडू पाठीमागे न जाता तो पुढे पकडला गेलाय, आणि अशा प्रकारे समर्थाची कृपा होते ती आता खांडवल बीच्या संघाकडे, कारण त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी काबाड कष्ट केले, त्यांनी अगदी प्रतिष्ठा जोपासली, आणि आपल्या या स्पर्धेमध्ये त्यांनी अगदी बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स दिल्यामुळे समर्थांची कृपा झाली ती आता खांडवल बीकडे. धावसंख्या पाहतो आपण 32 वर. लास्ट टू गो सोडून दिलाय, फक्त बॅकअप हँडचा वापर करून अगदी समोर योगेश्वर कव्हर करतो, आणि अशा प्रकारे सामना सुद्धा आपल्या खिशात टाकलाय. अभिनंदन प्रशांत सेठ पाटील खांडवल बी आणि हाडलट टफलक टीम स्वामी समर्थ सोनाळे. बॅटिंग करताना 12 धावा तिघांनी केल्या होत्या. आता मात्र आमचे भूपेश सर नक्की